पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवलंय। 165 जागांपैकी 119 जागा भाजपने जिंकून आणल्यात। असं असताना देखील एका खास नगरसेवकाची चर्चा होती, ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन गावडे। कारण एकच नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडून आलेले आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत। पहिले तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। म्हणजे आपण बघितलं तर एक भाजपची लाट होती, 119 नगरसेवक निवडून आलेत, तुम्ही एकटेच निवडून आलात, कसं म्हणजे कसं शक्य झालंय? सर, मी सांगितलं ना की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी माझी लढाई होती माझ्या प्रभागामध्ये आणि माझी निवडणूक ही लोकांनी हातात घेतली होती। मला पहिल्या दिवसापासून माझा आत्मविश्वास होता की ही लढाई मी जिंकणार आणि ते आता तुम्ही पाहतायच। म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही नगरसेवक झाला? मी पहिल्यांदा लढलो आणि पहिल्यांदा निवडून आलोय मी। फोन आला असेल उद्धव साहेबांचा, काही बोलणं झालं, शुभेच्छा दिल्यात तुम्हाला? साहेब, उद्धव साहेबांचं माझं बोलणं झालं नाही, पण माझा संजय राऊत साहेबांचा मला फोन आला होता। त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहेर यांचाही मला फोन आला होता। भाऊंनी मला बऱ्यापैकी माझं म्हणजे त्यांनी शाबासकी दिली आणि त्यांनाही आत्मविश्वास होता की मी निवडून येणार आहे। परंतु जर आपण बघितलं तर उद्धव साहेबांची, राज ठाकरेंची कुणाची एकही सभा झालेली नाही पुण्यामध्ये। कुठेतरी याचा फटका बसला का आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं म्हणजे मॅनेज केलं? साहेब, आम्हाला जर उद्धव साहेब, राजसाहेब किंवा आदित्य साहेब यांची सभा झाली असती तर त्याचा 100% आम्हाला फायदा होणार होता। पण आत्ता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका चालू आहे आणि आम्हाला मुंबई महानगरपालिका ही महत्त्वाची महानगरपालिका होती आणि आम्हाला माहीत होतं की तिथं साहेबांची गरज आहे आणि त्यामुळे आम्ही एक गृहीत धरून चाललो होतं की ही निवडणूक आम्हाला आमच्या ताकदीवर लढायची। पण जरी ते आले नाहीत तरी असं कुठेही झालं नाही की आम्हाला ज्या वेळेस गरज वाटली त्यावेळेस आम्ही संपर्क प्रमुख सचिन भाऊंशी बोललो, त्यांनी आम्हाला काय करायचं आणि काय नाही त्या गोष्टी सांगितल्या होत्या। म्हणजे सभा झाली तर असती तर अजून फायदा झाला असता? सर, 100% आता जर उद्धव साहेब किंवा आदित्य साहेब आले असते तर जनतेला त्यांची आवड आहे ते होणार होतं, पण ते दोघंही कुठं कुठं त्याचाच फटका बसलाय, त्याचाच फटका बसलाय, कारण तुम्ही एकच निवडून आला। नाही, असं तर म्हणता येणार नाही आहे काय सर। लोकांनी आता तुम्ही मला एक सांगा ना सर, आमच्याच पक्षाचं नाही बाकी पक्षाची पण दुरवस्था तुम्ही बघा ना। इथं एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्यांचा एकही उमेदवार नाही आहे। शरद पवार साहेबांच्या पक्षाचे किती उमेदवार आलेत किंवा सत्तेतला पक्ष अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादीचे किती नगरसेवक आले। आता हे सगळं भाजपनी काय काय केलंय, काय काय नाही केलंय ह्याची गोष्टी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत सर। आता काम करायचंय, कशा पद्धतीने काम करायचंय? कारण भाजपचं महानगरपालिकेवर वर्चस्व असणार आहे, महापौर त्यांचाच असणार आहे, मोठा संघर्ष करावा लागणार आहे तुमच्या प्रभागात तुम्हाला न्याय देण्यासाठी। सर, संघर्ष आणि शिवसेना हा एकच शब्द आहे। माझ्या प्रभागामध्ये गेले 8 वर्ष मी काम करतोय। आमच्याकडं कोणतंही पद नाही, आमच्याकडं सत्ता नाही, आमचा पुणे शहरामध्ये एक आमदार नाही, खासदार नाही, तरी आम्ही एवढ्या लोकांची कामं केलीत आणि त्या लोकांची कामं केलीत म्हणूनच त्यांनी मला निवडून दिलं आहे। आता ज्यावेळेस मी सभागृहात जाणार आहे त्यावेळेसही मला माहीत आहे भाजपकडं फार मोठी सत्ता आहे, त्यांची पॉवर जास्त आहे किंवा त्यांच्याकडचे लोकही अनुभवी आहेत, पण तिथं काय करायचं आणि काय नाही करायचं हे डोक्यात ठेवूनच मी इथपर्यंत पोचलेलो आहे। म्हणजे एक या 119 वर भारी असणार आहे? सर, मला कोणावर भारी पडायचं नाही आहे, पण मला माझ्या प्रभागासाठी आणि माझ्या पुणे शहरासाठी काय करायचं हे डोक्यात ठेवून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि ते तुम्हाला येणाऱ्या काळात नक्की दिसेल। घरचे काय रे, म्हणजे अर्थात रिॲक्शन काय असेल? तुमचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर कुठेही पॉलिटिक्सचं दिसत नाही, जे पहिल्यांदाच तुम्ही रिंगणात आला आणि थेट विजय मिळवलाय। सर, मी जरी पहिल्यांदा निवडणूक लढवत होतो ना, पण मला आणि माझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांना किंवा माझ्या प्रभागात जर तुम्ही फिरले असताल ना तर तुम्हाला त्यांची म्हणजे तुम्ही ॲक्शन बघितले असता तर समजलं असतं की हा निवडणूक जिंकणार आहे, हे प्रत्येकाच्या डोक्यात होतं। मग तो भाजपच्या लोकांनाही माहीत होतं, राष्ट्रवादीच्या लोकांनाही माहीत होतं, कारण ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती। पण मलाही ज्या वेळेस रिझल्ट होते त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी मलाही थोडी धाकधूक वाटत होती, कारण आता हे भाजपचं जे वातावरण चाललेलं आहे आणि जो पैशाचा जो वापर चालू होता त्यामध्ये कुठं काय होईल का, पण नाही, माझ्या मतदारांनी ते होऊन दिलं नाही आणि ही निवडणूक मी काय करायचंय सगळ्यात पहिले प्रभागात आता जाऊन? तुमचं एक विजन तयार असेल, काहीतरी तुम्ही आश्वासनं दिले असतील जनतेला, मतदाराला। माझ्या प्रभागामध्ये गेले 25-30 वर्ष आलं माझ्या प्रभाग महानगरपालिकेत येऊ नये, अजून तिथं पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत। आजही सर मला काल परवा ज्या मी निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मला लोकांचे परत फोन चालू आले की दादा अशुद्ध पाणी येतं आहे।
म्हणजे मी सांगतो ना, एकीकडचं आपण म्हणतो आम्ही एवढ्या कोट्यवधी रुपयांचा विकास केला आणि जर प्यायला पाणी लोकांना नसेल तर या विकासाचं करायचं काय ना. मला आधी हे मूलभूत प्रश्न सोडवायचे आहेत. पाणी, रस्ते, ड्रेनेज, त्याचबरोबर ट्रॉफिकच्या समस्या आणि त्यानंतर बरीचशी विकास कामंही मला करायची. मी तुम्हाला ती सगळी सांगणार आहे, हळूहळू तुमच्यापर्यंत सगळे येतील. अर्थात सभागृहात ठाकरे गटाचे जे उमेदवार निवडून आलेत यांचा देखील आवाज त्या ठिकाणी गुंजणार आहे. कारण 119 भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे देखील जवळपास 37 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मात्र ठाकरे गटाचा एकच नगरसेवक या सगळ्यांवर भारी असेल असं ते या ठिकाणी आश्वस्त करतायत, विश्वास दर्शवत आहेत. आणि जे प्रश्न या ठिकाणी वेगवेगळे मतदारसंघामध्ये आहेत त्यांचे, ते सगळे लवकरात लवकर सोडवण्याचा देखील प्रयत्न असणार आहे. आणि त्याचबरोबर संजय राऊतांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि लवकरच उद्धव ठाकरे देखील त्यांना शुभेच्छा देतील असा त्यांना विश्वास आहे. आणि अशा पद्धतीने एकच नगरसेवकाची चर्चा होतीये, कारण उद्धव ठाकरे गटाचा फक्त एकच नगरसेवक पुण्यात निवडून आलाय. कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.